शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हेच समीकरण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र शिवसेनेमध्ये आगडो मुसळलेला असतानाच ठाण्यामध्ये मात्र स्मशान शांतता आहे. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातून कुठलीही प्रतिक्रिया आतापर्यंत व्यक्त झालेली नाही. खरं तर या दोन्ही जिल्ह्यांवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं एक हाती वर्चस्व होतं. पूर्वी ठाणे हा जिल्हा एकच होता आणि तो पूर्णतः धर्मवीरांच्या हातामध्ये होता. धर्मवीरानंतर ही सूत्र आपसुकच शिंदे साहेबांकडे गेली. शिंदे साहेबांनीही या दोन्ही जिल्ह्यांवर आपलं वर्चस्व अबाधित ठेवलं आणि त्याच्यामुळं आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समर्थकांमध्ये होता. शिवसेनेमध्ये कालपासून चलबिचल सुरू होती. जेव्हा पहिल्या बातम्या आल्या की ही फूट पडलेली आहे, शिंदे साहेब हे काही समर्थक आमदारांना घेऊन शिवसेना सोडतायत, हे जेव्हा माहिती पडलं त्यावेळेस ज्या प्रतिक्रिया उमटायला पाहिजे होत्या त्या मात्र उमटल्या नाही. कारण महाराष्ट्रभर शिवसेनेमध्ये काही झालं तरी पहिला आवाज जो उठवला जातो तो ठाण्यामधून उठवला जातो. यावेळेस मात्र ठाण्यामधून कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. उलट काल जेव्हा मुंबईमध्ये शिंदे साहेबांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या, अगदी कडवा भडवा म्हणण्यापर्यंत बदल गेली, त्यांना गद्दार ठरवलं गेलं, त्यांना पुतळे त्यांचे जाळले, ह्या प्रतिक्रिया आल्यानंतर आता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील त्यांचे सगळे समर्थक हे एकवटलेले आहेत आणि त्यांनी बॅनरबाजी करायला सुरुवात झालेली आहे. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आम्ही एकनाथ शिंदेचे समर्थक, आम्ही भाईंचे समर्थक असे बॅनरबाजी करायला सुरुवात झालेली आहे. या बॅनरवर आता फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब या दोघांचेच फोटो आहेत. तिसरा फोटो हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. या 3 फोटोंव्यतिरिक्त चौथा फोटो नाहीये. शिवसेनेचा धनुष्यबाण मात्र आहे आणि त्याच्यामुळे ही बॅनरबाजी आता सुरू झाल्याने जे समर्थक आहेत ते एकवटले. मात्र विरोधकांनी नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण मातोश्रीचेही कोणते आदेश नाहीत, शिंदे साहेबांचेही कोणते आदेश नाहीत, म्हणजे त्यांच्या समर्थकांनाही कोणते आदेश आलेले नाहीत. तर काल जेव्हा ह्या बातम्या आल्या तेव्हा गोंधळलेल्या स्वरूपात असलेले जे कट्टर असतील, निष्ठावंत असतील, विरोधक असतील, हे सगळे गोंधळलेले होते. कारण कोणाकडूनही आदेश आले नव्हते. आता मात्र स्वयंस्फूर्तीने अगदी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झालेली आहे. सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या पद्धतीने व्हीप बजावला गेला आणि व्हीप नंतर शिंदे साहेबांनी ज्यावेळेस त्या व्हीपला उत्तर दिलं की सगळे आमदार तर आमच्या बरोबर आहेत आणि भरत गोगावले हे आमचे प्रतोद आहेत, त्यावेळेस मात्र सुरुवात झालेली आहे आणि बॅनरबाजी ही दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. आता नेमका संघर्ष होणार आहे का, तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष होईल असं वाटत नाही. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये 99% पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. हे दोन्ही जिल्ह्यांमधले जे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, हे 99% हे शिंदे साहेबांच्या बरोबर राहतील. ठाणे शहरामधले जे नेते आहेत तेही शिंदे साहेबांच्या बरोबर आता दिसत आहेत. म्हणजे 1-2 लोक जर सोडली तर बाकीची पूर्णतः शिवसेना ही शिंदे साहेबांच्या बरोबर राहील अशी परिस्थिती आहे. कारण शिंदे साहेबांनी दिघे साहेबांनंतर हे सगळं सांभाळलंय. हे तन मन धनाने अगदी त्यांनी ही शिवसेना वाढवली, रुजवली. हे सगळं केल्यानंतर जो काही संघर्ष व्हायला होता तो झालेला नाही. पूर्ण महाराष्ट्रभरही झालेला नाही. म्हणजे मुंबईतल्या काही तुरळक घटना वगळता किंवा औरंगाबादमध्ये निघालेला जो मोर्चा असेल तो वगळता बाकी ठिकाणी असं काही घडलेलं नाही. आणि त्याच्यामुळं आता नेमकं काय होईल किंवा जे काही समर्थक आहेत, विरोधक आहेत, त्यांच्यामध्ये अशी चर्चा आहे की हे सगळं नाटक आहे. म्हणजे शिंदे साहेबांचा खरं तर राजकीय बळी द्यायला लावलाय. इथे शिवसेनेला राष्ट्रवादीबरोबर राहायचं नव्हतं. 2.5 वर्ष पूर्ण झाली होती. शेवटी मुख्यमंत्रीपद सोडायचंच होतं आणि उद्धव साहेबांचं जे दुखणं होतं, त्यांचं जे आजारपण होतं, त्यांना आता मुख्यमंत्रीपद सांभाळता येत नव्हतं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचा दबाव वाढत होता. म्हणजे खरं तर पूर्णतः जबाबदारी आता जी शिवसेनेची होती ती एकनाथ शिंदेबरोबरच होती आणि एकनाथ शिंदेनाच बरोबर राजकीय बळी दिलं गेलंय असं सांगितलं जात आहे. म्हणजे चर्चा सुरू आहे. त्याच्यामध्ये हे नेमकं काय चाललंय, कारण एकाच वेळेस 48 आमदार जाणं, म्हणजे आता शिंदे साहेब सांगतात माझ्याबरोबर 40 आमदार आहेत, आणखीन आता काही आमदार तिथे पोहोचतायत, गुवाहाटीला जायला निघालेत आणि ज्यावेळेस ते सगळं प्रकरण घडेल, समोर शिंदे साहेब येतील तेव्हा आणखीन 3-4 आमदार वाढतील. म्हणजे तो 48चा आकडा जो आहे तो 50 वर जाईल. आता एकाच वेळेस शिवसेनेतले एवढे आमदार फुटणं शक्य आहे का, कारण ते कुणालाही शक्य नव्हतं. म्हणजे याच्या आधी मातब्बर नेते फुटले. म्हणजे ज्यावेळेस नारायण राणे फुटले त्यावेळेस ही ती परिस्थिती नव्हती. सगळ्यात आधी जे फुटले ते छगन भुजबळ, त्यावेळेस 18 आमदारांना घेऊन ते फुटले होते. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस आवाज दिला त्याच्यानंतर 12 आमदार हे परत आले आणि त्यांच्याबरोबर फक्त 6 आमदार गेले. आता
पूर्ण पक्षातील आमदार म्हणजे जवळ पक्षच घेऊन शिंदेसाहेब जात आहेत का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे संशय व्यक्त केला जातोय आणि असं काही शिंदेसाहेब करणार नाही, उलट पक्षाने त्यांचा बळी द्यायला लावलाय असं सांगितलं जातं. आणि ते बळी का, तर त्याचीही कारणं सांगितली जातात की हा ईडीचा जो ससेमिरा आहे तो टाळण्यासाठी. म्हणजे आता जवळजवळ अनिल परब हे जेलमध्ये जायच्या तयारीत आहे. नार्वेकरांची तीच परिस्थिती आहे. आणखी प्रताप सरनाईक असतील किंवा आणखी इतर जे आमदार असतील त्यांच्यावर ह्या कारवाया सुरू व्हायला सुरुवात झाली. म्हणजे यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव ह्या शिंदे साहेबांच्या गोटात गेल्यात. मुंबईमधला आमदार सहसा शिवसेनेचा आमदार जो आहे तो दिघे साहेबांच्या विरोधात असतो. तिथला जो नेता आहे शिवसेनेचा तो दिघे साधारणतः शिंदे साहेबांच्या विरोधात असतो. दिघे आणि शिंदे या दोघांनाही मुंबईने किती स्वीकारलं नव्हतं. आता मात्र मुंबईचे आमदारही त्यांच्या बरोबर जात आहेत. याचा अर्थ असा आहे की ईडीचा जो ससेमिरा आहे तो टाळायचा असेल तर आपल्याला भाजप बरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. दुसरा जो मुद्दा सांगितला जातोय की जर मुंबई वाचवायची असेल म्हणजे मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडतील आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आक्रमक होऊन सगळ्या गोष्टी करेल आणि सत्ता जाईल की काय अशी परिस्थिती आहे. अशा वेळेस जर भाजप परत आपण गेलो तर सत्ता ही आपल्या हातात राहील. म्हणजे मुंबईची सत्ता आपल्या हातात राहते, महानगरपालिकेची. आणि त्याचबरोबर सरकारतून बाहेर पडायचं आहे. मग सरकारमधून बाहेर पडायचं असेल तर नेमकं काय करता येईल, मग त्याच्यासाठी हे आमदार शिंदे साहेबांबरोबर पाठवले असतील अशी एक चर्चा आहे. त्याच्यामुळे सगळेजण संभ्रमात आहेत. म्हणजे आता 99% लोक, 99% नेते, 99% पदाधिकारी किंवा शिवसैनिक हे दोन्ही जिल्ह्यातले बरोबर असले तरी सुद्धा ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे त्याला आता समर्थकांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. आणि उत्तर देताना आता जे विरोधक असतील ते सहसा उत्तर द्यायच्या भानगडीत पडणार नाही. म्हणजे स्मशान शांतता काय, अजून संघर्ष का होत नाही, त्याचं कारण असं आहे की आज शिंदे साहेबांकडे अगदी बऱ्यापैकी आमदारांची संख्या आहे. पूर्णतः आमदार त्यांच्याबरोबर आहेत. उद्या काही घडामोडी घडल्या तर शिंदे साहेबांकडे मंत्रीपद हे राहणारच आहे. ते महत्वाचं मंत्रीपद हे त्यांच्याकडे राहील. शिवसेना आणि भाजप युती झाली तर शिवसेनेला केंद्रामध्ये बऱ्यापैकी मंत्रिपदं मिळतील. अगदी ईडीचं ससेमिरा टाळला जाईल. इथेही महाराष्ट्रातील जी मंत्रिपदं आहेत ती वाढवून मिळतील. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी काही मंत्रिपदं त्यांच्या वाट्याला गेली त्याच्यातली काही मंत्रिपदं मिळतील. म्हणजे चांगले सुगीचे दिवस येतील किंवा शिंदे साहेबांच्या हातात हे पूर्ण सत्तांतर जाईल. कारण महाराष्ट्रातला आता सगळ्यात मोठा नेता म्हणून, कारण एवढे आमदार ज्याच्याकडे आहे तोच नेता असतो, त्याच्यामुळे पूर्णतः नेतृत्व हे शिंदे साहेबांकडे आलंय. आणि शिंदे साहेबांच्या विरोधात जायचं कसं हा मोठा प्रश्न विरोधकांनाही असेल. म्हणजे विरोधकांची संख्या फार मोठी नाहीये, पण जे काही विरोधक असतील तेही विचार करतील. आणि तरी सुद्धा जे समर्थकांनी तर बॅनर लावायला सुरुवात केली, त्यांनी जे विचारायला सुरुवात केली तेही काही अंशी बरोबर दिसतंय. लोकांना ते पट्टाने दिसतंय का सोशल मीडियावर विचारलं जातंय की शिंदे साहेबांची नेमकी चूक काय. जे अजित पवारांनी दोन्ही पक्ष सांभाळायला पाहिजे होते. शिवसेनेला बरोबर घ्यायचं पाहिजे होतं, काँग्रेसलाही सांभाळायला पाहिजे होतं. मात्र त्यांनी हे दोन्ही पक्ष सोडून द्या, पण राष्ट्रवादीतले त्यांचे समर्थक वगळता त्यांनी कोणालाही न्याय द्यायचा प्रयत्न केलेला नाही. म्हणजे उद्धव साहेब जर म्हणता येत नव्हते तर पूर्णतः जबाबदारी आणि पूर्णतः अधिकार हे अजित पवारांच्या हातामध्ये होते. आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना फ्री हँड दिला होता, कारण शरद पवारांच्या इशाऱ्यावर हे सरकार चालत होतं. त्याच्यामुळे अजित पवारांच्या हातात पूर्ण सूत्र असताना ते जर काही गडबडी करत असतील आणि पूर्णतः शिवसेना नाराज असेल, या सरकारवर शिवसैनिक कोणीही समाधानी नव्हता. शिवसैनिकांना न्याय मिळत नव्हता, पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नव्हता. अगदी जिल्हा प्रमुखही अगदी नाराज होते अशी परिस्थिती होती. आणि म्हणून ह्या सरकारच्या विरोधात जे काही पाऊल उचलले की हे सरकार पडावं म्हणून जे काही शिंदे साहेबांनी केलंय ते बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर आता एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे आतापर्यंत कोणावर टीका केलेली आहे का, कारण ज्या पद्धतीने टीका त्यांच्यावर होते त्यांना गद्दार वगैरे सांगितलं जात आहे. मात्र शिंदे साहेबांनी अजून शिवसेनेवर टीका केलेली नाही. दुसरा त्यांचा प्रश्न आहे की शिवसेना त्यांनी सोडलेली आहे का. ते म्हणतात मी शिवसेनेत आहे, मी बाळासाहेबांचाच शिवसैनिक आहे, मी दिघे साहेबांच्या विचारसरणीवर चालणारा शिवसैनिक आहे. मी त्यांनी शिवसेना सोडलेली नाही. ते शिवसेनेच्या विरोधात आतापर्यंत काहीही बोललेले नाहीत. आणि तुम्ही त्यांच्या विरोधात का बोलता. शिवसेनेच्या विरोधात अजून काही त्यांनी काही केलंय का, काही कारवाया त्यांनी सुरू केलेल्या आहेत का, म्हणजे अजून घडामोडी व्हायच्या आहेत त्याच्या आधीच तुम्ही कसं बोलताय. त्याचबरोबर शिवसेना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तन मन धनाने सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. जी आता शिवसेना दिसते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा वाटा खूप मोठा आहे. आणि तरीही तुम्ही त्यांना दोषी ठरवत असाल तर ते चुकीचं आहे. सरकारवर कोण खुश आहे असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे भाई त्यांच्या दृष्टीने खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व जो निर्णय घेतील तो भाजपच्या हिताचा नसेल तर तो शिवसेनेच्याच हितात असेल. भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ शिंदे हे कधीही जाणार नाही.
म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की एकनाथ शिंदे हे आता भाजपमध्ये प्रवेश करतील, तर समर्थक सांगतायत की ते भाजपमध्ये कधीही जाणार नाही. शिवसेनेच्या जो हिताचा जो निर्णय असेल तो निर्णय घेऊन ते भाजपच्या सोबत राहायचा प्रयत्न करतील. म्हणजे फार काही त्याच्यामध्ये होईल असं वाटत नाही, कारण मागची 5 वर्ष आपण भाजपबरोबर होतोच आणि गेली 2.5 वर्ष हे जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार चाललंय हे एकदमच अडचणीत आणणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने भाजप राग काढतंय ते सगळं जर बघितलं तर आपल्याला भाजप बरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. ही जी शिंदेनी मांडलेली जी भूमिका आहे ती दोन्ही जिल्ह्यातील जे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत ते मान्य करतायत. म्हणजे काही अंशी विरोध असेल पण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तो काही विरोध होताना दिसत नाही. म्हणजे आता सध्या तरी एकनाथ शिंदे यांचे जे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आहेत. म्हणजे कालपर्यंत संभ्रमात होते, आज दुपारपर्यंत फारशा हालचाली नव्हत्या, आता दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी सुरू झालेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यांमध्ये म्हणजे दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी बॅनर लावले गेलेले आहेत. आम्ही भाईंचे समर्थक आहोत, भाई घेतील तो निर्णय योग्य आहे असंच सांगितलं गेलं. बॅनरवर धनुष्यबाण आहे, बाळासाहेब ठाकरेंचं चित्र आहे आणि त्याचबरोबर दिघेसाहेबही आहेत. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर ठाणे आणि पालघर हे दोन्ही जिल्हे आता ठामपणे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पूर्ण महाराष्ट्रातले आमदार गेलेत, परंतु शिंदेचं हे होम ग्राउंड आहे. ठाणे आणि पालघर हे होम ग्राउंड आहे. तिथली जी स्मशान शांतता दिसते ती स्मशान शांतता आता काहीशी भंग पावायला लागले बॅनरबाजीमुळे. हा सगळाच एकूणच जो गोंधळ आहे तो आता वाढण्याची शक्यता दिसते. त्याच्यामध्येही शिंदे समर्थक हे आता भारी पडतील. आता शिंदे समर्थक कोण, शिवसैनिक कोण, शिवसेनेचे पदाधिकारी कोण, ही वर्गवारी करता येणार नाही. कारण आताही एकनाथ शिंदे हे शिवसेनेतच आहेत ते सांगतायत आणि मी शिवसेनेच्या भल्यासाठीच हे सगळं करतोय, मी आजही बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे हे असं ते सांगतायत आणि त्याच्यामुळं एकूणच संभ्रमात वाढ झाली आहे.